नवीन अभ्यासक्रम 2026-27 इयत्ता 4 बालभारती पाठ 3 कौतुकाची थाप या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. आम्हाला हे समजले मध्ये पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? काय काय घडले? आकाशात काळे ढग जमू लागले, ढगांचा गडगडाट होऊ लागला, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या, छोट्या खोपट्यांवरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले. प्रश्न दुसरा, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. उत्तर आपण योग्य क्रम पाहूया. पहिली घटना, वासरू भुकेमुळे केविलवाणे होऊन हंबरत होते. 2. सोसाट्याचा वारा सुटला होता. 3. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. 5. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. विचार करा व सांगा. यामधला पहिला प्रश्न, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर, पावसाळ्यात आकाश काळ्या ढगांनी भरून जाते, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होतो. सोसाट्याचा वारा सुटतो, ज्यामुळे झाडे डुलू लागतात. पाऊस पडल्यामुळे चोहीकडे हिरवळ पसरते आणि नद्या नाले भरून वाहू लागतात. दुसरा, तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर, मी एकदा आमच्या गल्लीतील एका लहान कुत्र्याच्या पिलाला दुखापत झाली असताना त्याला औषध लावले व दूध पाजले. तिसरा प्रश्न, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. उत्तर, जेव्हा माझ्या चांगल्या कामाबद्दल मला शाबासकी मिळते तेव्हा मला खूप आनंद होतो, मनाला समाधान मिळते आणि पुढेही अशीच चांगली व मदत करणारी कामे करण्याची नवी ऊर्जा मिळते. चर्चा करू. यामध्ये तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर, मी त्या पिल्लाला घरी घेऊन जाऊन औषध लावेल, त्याला नंतर दूध प्यायला देईन व त्याला बरे करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. लिहिते हो. यामध्ये पहिला प्रश्न, वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक, मुलांची दयाळू वृत्ती. वासरू म्हणाले, आई तू आलीस, किती उशीर केलास? गाय म्हणाली, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू म्हणाले, हो ना आई, गोठ्याचे छप्पर कोसळणार होते, मी खूप घाबरलो होतो. आई. गाय म्हणाली, अरे रे माझ्या बाळा, मग तू बाहेर कसा आलास? वासरू, रवी, विनय, अनिल आणि अमित या मुलांनी वादळात माझे दावे सोडून माझा जीव वाचवला. गाय, खूप गुणी मुले आहेत ती, त्यांनी आज माझ्या पाडसाला नवे जीवन दिले. दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी कोणता? तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन, त्याचे गुण, तो का आवडतो? उत्तर, माझा आवडता प्राणी गाय आहे. मी आमच्या घरी असलेल्या गायीचे नाव कपिला ठेवले आहे. कपिला दिसायला खूप सुंदर असून तिचा रंग पांढरा शुभ्र आहे. तिला 2 लहान शिंगे, मोठे सुंदर डोळे आणि एक लांब शेपटी आहे. गाय हा अतिशय शांत, गरीब आणि प्रेमळ स्वभावाचा प्राणी आहे. ती आपल्याला खूप पौष्टिक व गोड दूध देते. ती घरातल्या सगळ्यांना खूप माया लावते आणि तिच्या याच सुस्वभावामुळे ती मला मनापासून आवडते. पुढे खेळूया शब्दांशी. पहिला प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, कठीण किंवा अवघड, आधी, नंतर, दिवस, रात्र, अंधार, उजेड किंवा प्रकाश. प्रश्न दुसरा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. अ. आई घरी आली. आई वाक्याचे लिंग बदलून बाबा केले तर बाबा घरी आले. आ. चिमणी घरट्यात राहते. चिमणी या शब्दाचे लिंग बदलले आणि चिमणा केले तर चिमणा घरट्यात राहतो. इ. बोका दूध पितो. बोक्याचं लिंग बदललं तर मांजर केलं तर मांजर दूध पिते. पुढे प्रश्न तिसरा, खालील वाक्यातील नाम ओळखा. अ. वासरू अधिक उठावदार दिसायचे. वासरू हे नाम आहे. आ. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. छप्पर आणि पाचट. इ. रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला.
यातले रवी, विनय, अनिल, अमित, वासरू आणि जीव ही नामे आहेत. चौथा प्रश्न, खालील प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हंबरडा फोडणे. अर्थ आहे मोठ्याने रडणे. वाक्य, आई दूर जाताच लहान वासराने हंबरडा फोडला. कौतुकाची थाप देणे. अर्थ, शाबासकी देणे. वाक्य, मी मदत केल्यामुळे सरांनी मला कौतुकाची थाप दिली. आटोकाट प्रयत्न करणे. अर्थ, खूप प्रयत्न करणे. वाक्य, वासरू सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. लक्ष वेधणे. अर्थ, लक्ष आकर्षून घेणे. वाक्य, त्या सुंदर वासराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाचवा प्रश्न, खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. छप्पर, खोपट, वादळ, वार्ता, प्राण या शब्दांचा आपल्याला गोलात दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. पहिला शब्द छप्पर. अर्थ, घराचे किंवा गोठ्याचे वरचे आच्छादन. वाक्य, वादळामुळे गोठ्याचे छप्पर हलू लागले. खोपट. अर्थ, लहान झोपडी. वाऱ्यामुळे छोट्या खोपटावरचे पत्रे उडून गेले. वादळ. अर्थ, वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा. वाक्य, अचानक सोसाट्याचे वादळ सुटले. वार्ता. अर्थ, बातमी. वाक्य, मुलांच्या धाडसाची वार्ता संपूर्ण शहरात पोहोचली. प्राण. अर्थ, जीव. वाक्य, मुलांनी वेळेवर वासराचे प्राण वाचवले. सहावा प्रश्न, शब्द डोंगर तयार करा. वासरू. वासरू, ते वासरू, ते पांढरे वासरू, ते पांढरे गोंडस वासरू, ते पांढरे गोंडस वासरू आहे. घर. माझे घर, माझे सुंदर घर, माझे खूप सुंदर घर, माझे खूप सुंदर घर आहे. सातवा प्रश्न, ओळखा पाहू. 1. कानात वारे भरले की बेफाम धावते. आई दूर गेली की हंबरू लागते. उत्तर, वासरू. 2. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा मी कोण? जिराफ. चला वाचूयामध्ये खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. निमंत्रण पत्रिका आपल्या पुस्तकात दिली आहे. आपण प्रश्नांची उत्तरे इथे लिहिली आहेत. पहिला प्रश्न आहे, निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? उत्तर, ही निमंत्रण पत्रिका शिक्षक दिन कार्यक्रमाची आहे. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे? उत्तर, कार्यक्रमाचे स्थळ जी.प. प्राथमिक शाळा वडगाव हे आहे. 3. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? उत्तर, 5 सप्टेंबर या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे. 4. शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत? उत्तर, प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत लेखक व शिक्षणतज्ज्ञ माननीय सदानंद तांबे येणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत? उत्तर, या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्याध्यापक जी.प. प्रा. शाळा वडगाव हे आहेत.